आपल्यासोबत ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार आहेत। विजयजी, आज आम्ही काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासोबत बोलत आहोत की ओबीसी कार्यकर्ते विजय वडेट्टीवार यांच्यासोबत? एबीपी असांचा प्रश्न जरा मला वाटतं की वाद निर्माण होईल अशा प्रकारचं वाटतं मला। मी जे काही करतोय पक्षाच्या पलीकडे जाऊन करतोय। मी ओबीसी समाजाचा कार्यकर्ता आहे आणि आमदारकी बिमदारकीपेक्षा मला माझा समाज महत्त्वाचा आहे, राजकारणापेक्षा माझ्या समाजासाठी। म्हणून मी माझ्या स्वतःचं कुठेही ब्रँडिंग केलं नाही। तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, कुठेही नाही। कारण आसपासच्या एरियामध्ये सुद्धा मी माझं स्वतःचं बॅनर लावला नाही, कारण हा माझा विषय नाही, हा माझ्या 374 जातीच्या समूहाचा विषय आहे। त्यांच्यावर आज जे काही आघात आलेला आहे या 2 सप्टेंबरच्या JR नंतर, यापूर्वीसुद्धा काही निर्णय झालेत, त्यामुळे फार अस्वस्थता आणि आक्रोश आहे। आणि या JR नंतर तर होत्याचं नव्हतं होणार आहे, काही शिल्लक राहणार नाही, ही परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे। त्यामुळे एक ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून मी पुढे आलो, पण यात सगळ्यांचं कॉन्ट्रिब्युशन आहे, सगळ्यांनी यामध्ये ताकद लावली, मेहनत केलेली आहे। आणि हा मोर्चा एक ऐतिहासिक मोर्चा, सरकारला पुनर्विचार करायला लावणारा मोर्चा ठरेल असा मला आत्मविश्वास आहे। JR जो आहे तो रद्द झाला पाहिजे ही प्रमुख मागणी आहे। सरकारला पुनर्विचार करायला लावणारा मोर्चा आपण काढताय। मात्र काल जे मंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील ते मनोज जरांगे पाटील यांना भेटले आणि त्यानंतर त्यांचं वक्तव्य आहे की हा जो JR संबंधी विषय आहे त्यात बदल करता येणार नाही, कारण आता तो प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। मोर्चाच्या पूर्वसंध्येला ते असं वक्तव्य करतात। नाही, न्यायप्रविष्ट वगैरे काही नाही। न्यायप्रविष्ट आहे म्हणजे गेले कोण? आम्ही उद्या JR रद्द केला की आम्ही याचिका मागे घेऊ, आम्हीच गेलो आहे ना। त्याला बुलटापा किंवा बनवाबनवीचं काम राधाकृष्ण विखे पाटीलनी करू नये। राधाकृष्ण विखे पाटील आता मराठा नेता केलेला आहे त्यांना भाजपनी, किती काळ मराठा नेता राहता ते काळ सांगेल। सध्या जरांगे पाटील हा महान नेत्याची त्याच्यावर कृपा आहे, त्यामुळं ते आता अशा पद्धतीनं बोलत असतील तर ते चुकीचं आहे असं माझं मत आहे। तुम्ही म्हणताय की राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून आम्ही हे सगळे आजचा मोर्चा काढतोय, कुठेही बॅनर पोस्टर तुम्ही नाही लावले, मात्र प्रतिभा धानोरकर यांचे बॅनर्स मोर्चास्थळी अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहेत। नाही, त्यांना माहीत नसेल, कदाचित त्यांना कल्पना नसेल, त्यामुळे ते बॅनर त्यांनी लावले असतील। आणि कारण त्या आतापर्यंत त्यांनी या मोर्चाच्या संदर्भात एक मीटिंग चंद्रपूरला घेतल्यानंतर संपर्क झाला नाही, त्यामुळे कदाचित त्या गैरसमजातून त्यांना ते लावलं असावं असं मला वाटतं। पण इथे कोणीही, आम्ही सगळ्या पॉम्पलेट बॅनर लावले, कुठेही फोटो, कोणाचाही फोटो नको अशी आम्ही भूमिकाच घेतली। त्यामुळे तुम्हाला दिसतंय की नागपुरामध्ये कुठल्याही सभेच्या ठिकाणी, मोर्चाच्या ठिकाणी आम्ही आमचं कुठलंही नाव बॅनर किंवा लावलं नाही। तर अनेक समाजांनी सुद्धा त्याला स्पष्ट भूमिका घेतली, विविध समाजात काम करणाऱ्या संघटनांनी, की कुठेही ब्रँडिंग न करता आपल्या हक्कासाठी आपण लढूया अशी सर्वांची भूमिका आहे। आणि समाजासाठी लढताना स्वतःचा ब्रँडिंगचा संबंधच येत नाही। तुमचे नेते राहुल गांधी यांनी कास्ट सेन्ससची गोष्ट केली, ओबीसींची गणना केली पाहिजे हे ते म्हणाले। तुम्ही त्या अनुषंगाने आता ओबीसींच्या हक्कासाठी, आरक्षण वाचवण्यासाठी मोर्चा काढतात, मात्र काँग्रेसचे इतर नेते, माझा थेट प्रश्न, नाना पटोले आणि इतर जे महत्त्वाचे नेते ते कुठंतरी सक्रिय दिसत नाही या मोर्चासाठी। नाही, असं आहे की ज्याला वाटतं ते येतील। इथे काही लग्न नाही किंवा बारसा नाही किंवा कुठला उत्सव नाही, ज्यांना वाटतं त्यांनी यावं। ज्याला वाटतं की ओबीसीच्या हिताचं संरक्षण करायचं आहे तर तो येईल, नाही वाटत असेल तर नाही येणार। कारण मी कोणाला काही इथे वैयक्तिक निमंत्रण देण्याचा काही संबंध नाही। मला वाटलं, तो JR पाहिल्यानंतर माझ्याबरोबर असलेल्या ओबीसी संघटनांच्या लोकांना वाटलं की वडेट्टीवार साहेब तुम्ही पुढे या, आता तुम्ही पुढे येऊन लढल्याशिवाय, हा JR रद्द झाल्याशिवाय आपण आपल्या ओबीसी प्रवर्गाला काही मिळणार नाही अशी भूमिका मांडली। जवळपास महाराष्ट्रातील 50 लोक मला भेटलेत आणि 50 प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्याकडे सुद्धा माझ्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आणि माझ्या उपस्थितीमध्ये बैठकीला उपस्थित होते। त्यामुळे ज्यांना वाटतं की या JRमुळे ओबीसीच्या हिताचं नुकसान होत आहे, ओबीसीचं नुकसान होत आहे, त्यांनी आलं पाहिजेत अशी आमच्या आग्रहाची त्यांना विनंती असणार आहे। तर ओबीसींच्या हितासाठी ज्यांना ज्यांना वाटतंय त्या सर्वांनी या मोर्चामध्ये यावं अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते विजय वडेट्टीवार करतात। मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांनी 2 सप्टेंबरच्या JR मध्ये सध्या बदल करता येत नाही, कारण तो प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, जो वक्तव्य केला आहे त्याला विजय वडेट्टीवार यांचा स्पष्ट विरोध आहे।
न्यायालयामध्ये ओबीसी कार्यकर्तेच गेले. जर सरकारने GR रद्द केला तर त्या याचिका मागे घेतल्या जातील असं सूचक वक्तव्य विजय वडेट्टीवार करतात. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.